मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळतेय। मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आलेला आहे। अधिकची या सगळ्या संदर्भात माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, त्यांच्या प्रकृतीविषयीची काय अधिकची माहिती? नक्कीच आता सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे असं बोललं जात आहे। मात्र आज संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ज्यावेळी ते त्यांच्या घराकडे निघाले होते त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागलं आणि यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे डॉक्टरांनी आता कन्फर्म करण्यात आलेलं आहे डॉक्टरांच्या वतीने की एक पासिंग स्ट्रोक त्यांना आलेला आहे आणि हृदयविकाराचा सौम्य झटका त्यांना आलाय असं म्हणतं तर आपण मेडिकल सेटअपमध्ये वावगं ठरणार नाही ही माहिती मिळते। त्यात ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आता त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या निगराणीत त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। 3 ते 4 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाईल अशी माहिती मिळते। गिरीश, तुम्ही म्हणता तसं 3 ते 4 दिवस त्यांना रुग्णालयात राहावं लागेल, अंडर ऑब्झर्वेशन राहावं लागेल। राज्य सरकारकडून याबाबत त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती घेण्यासाठी कोणी तिथे जाणार आहे का, किंवा त्याबाबतची माहिती राज्य सरकारच्या कोणी मंत्र्यांकडून घेतली आहे का? नक्कीच आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचले आहेत त्याची माहिती सध्या मिळते आणि त्यांचे अनेक ओएसडी आणि सीए सुद्धा त्या ठिकाणी आहेत। त्यासोबत त्यांचे कुटुंबीय जे आहेत निकटवर्तीय ते सुद्धा ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि सध्या धनंजय मुंडे जे आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं बोललं जाते। त्यांच्यावरती डॉक्टरांच्या निगराणीमध्ये सध्या उपचार सुरू आहेत असं सुद्धा माहिती मिळते आणि एकंदरीतच ब्रीच कँडी जर आपण पाहिलं तर मोठं रुग्णालय मुंबईच्या सर्व VIP लोकांना या रुग्णालयामध्ये ठेवण्यात येतं आणि अत्यंत स्पेशल आणि VIP ट्रीटमेंट त्यावेळी या रुग्णालयामध्ये त्यांना देण्यात येते। त्यामुळे भीतीदायक असे कुठलेही वातावरण सध्या नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडूनही मिळते। त्यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांकडूनही मिळते। प्रकृती स्थिर आहे, काळजी करण्याचं कुठलं कारण नाहीये। मात्र तरी देखील डॉक्टरांनी 2 ते 3 दिवस धनंजय मुंडे यांच्यावरती उपचार सुरू राहतील असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे नेमकं काय घडणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच गिरीश, तुम्ही म्हणताय त्यानुसार धनंजय मुंडे यांची प्रकृती आत्ता स्थिर आहे, मात्र संध्याकाळी जेव्हा त्यांना त्रास जाणवू लागला तो नेमका कशा स्वरूपाचा त्रास होता आणि डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत किंवा यापुढे नेमकी काय काळजी घेतली गेली पाहिजे याबाबत काही स्पष्टता झालेली आहे का? त्याबाबतचं काही बोलणं झालं का तुमचं? नक्कीच डॉक्टर आता संपूर्ण हिस्ट्री तपासण्याचं जे काम आहे ते डॉक्टरांकडून सुरू आहे। नेमकं खाण्यामध्ये धनंजय मुंडे यांना कोणकोणत्या पदार्थाचा समावेश असतो आहे याबद्दल माहिती घेतली गेली। त्यासोबतच त्यांना कोणत्या प्रकारचा तणाव आहे का याची सुद्धा माहिती घेतली। नक्कीच गिरीश, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।